पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत अशा एका अभिनेता दिग्दर्शकाविषयी ज्याने अभिनेता म्हणून खरं तर मुख्य भूमिकेऐवजी नेहमीच सहाय्यक भूमिका स्वीकारल्या. अनेकदा केवळ काही मिनिटांच्या प्रवेशासाठी तो सिनेमात दिसायचा, पण असं असलं तरी सिनेमाच्या जाहिरातीमध्ये त्याचा फोटो किंवा नाव नक्की असायचं. किंबहुना त्याची लोकप्रियता इतकी होती की त्याच्या नावावर अनेकदा चित्रपट बघण्यासाठी गर्दी व्हायची. त्यामुळे दिग्दर्शकसुद्धा त्याच्यासाठी अनेकदा विशेष छोटे प्रसंग किंवा छोट्या भूमिका वेगळ्या लिहायला सांगायचे. असा हा विलक्षण अभिनेता म्हणजेच हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसायला लावणारे मेहमूद. मेहमूद यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी किस्मत नावाच्या त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम केले. त्यावेळी अशोक कुमार त्यांच्या किस्मत चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यासाठी त्यांना एक बालकलाकाराची आवश्यकता होती. मेहमूद लहानपणापासूनच खोडकर मुलगा होता. अशोक कुमार यांनी त्यांना शूटिंगच्या ठिकाणी खेळताना आणि खोडकरपणा करताना पाहिलं. त्यांना वाटलं की तो मुलगा भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. अशोक कुमार यांनी त्याच वेळी आणि तिथेच मेहमूद यांना भूमिका दिली. तथापि चित्रीकरणादरम्यान मेहमूद यांना लाईट्सचा इतका त्रास झाला की त्यांनी पुन्हा कधीही अभिनय न करण्याचा निर्णय घेतला. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं. हळूहळू त्यांचं कुटुंब गरिबीत सापडलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मेहमूद यांनी अंडी विकणं, टॅक्सी चालवणं यांसारखी कामं करायला सुरुवात केली. मेहमूद यांनी पैसे कमवण्यासाठी विविध छोटी मोठी कामं देखील केली. ते दिग्दर्शक PL संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. एकेकाळी त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनिस देखील शिकवलं. कालांतरानं मेहमूदचे अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशी जवळीक निर्माण झाली. गुरुदत्तनी मेहमूदला प्यासा चित्रपटात एक छोटीशी भूमिका दिली. यामुळे मेहमूदचा अभिनेता म्हणून प्रवेश झाला आणि नंतर ते दिग्दर्शक बनले. अनेक वेळा मेहमूद यांची फी मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त होती. 60च्या दशकाच्या अखेरीस मेहमूद देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते बनले होते. द प्रिंटमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार त्यावेळी मेहमूद चित्रपटांमध्ये फक्त 2 आठवड्यांच्या कॅमिओसाठी 7.5 लाख रुपये घेत असत. मेहमूद यांनी सुमारे 4 दशकात 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. असे म्हटले जाते की त्यांच्यावर चित्रित केलेले गाणे नेहमीच चित्रपटात समाविष्ट केले जात असे. मेहमूद नेहमी म्हणायचे की ते पैशासाठी अभिनय करत नाहीत. अभिनय हा त्यांचा छंद आहे, ते त्यांचं जीवन आहे. अभिनय हा त्यांचा श्वास होता आणि तो त्यांचा आत्मा होता. मेहमूद म्हणायचे की ते त्यांच्या उशाजवळ मेकअपच्या वस्तू ठेवून झोपायचे, कारण कारकिर्दीच्या अनेक वर्षात त्यांना त्या वासाची सवय झाली होती. ते मेकअपचा वास घेत झोपायचे. मेहमूद अलींना कोणीही रिहर्सल करताना पाहिलं नाही. ते जे काही करत असे ते थेट करत असत. कदाचित हेच कारण होतं की प्रेक्षकांना त्यांचा प्रत्येक चित्रपट खूप आवडायचा. मेहमूद यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गायक लकी अलीने खुलासा केला की त्यांचे वडील पडद्यावर आनंदी आणि विनोदी भूमिकेत दिसत असले तरी ते प्रत्यक्ष आयुष्यात स्वभावानं कडक आणि शिस्तप्रिय होते. लकीने सांगितलेली एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मेहमूद यांचा गाड्यांचा संग्रह. या दिग्गजाकडे 23 गाड्या होत्या. मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या संघर्षमय काळात मेहमूद यांनी त्यांना मदत केली. मेहमूद यांनी अमिताभ बच्चन यांच्या पडत्या काळात बॉम्बे टू गोवा हा सिनेमा त्यांना ऑफर केला आणि त्यानंतर काय घडलं याचा इतिहास साक्षीदार आहे. 2013मध्ये मेहमूद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारतीय सरकारतर्फे एक विशेष टपाल तिकीट छापण्यात आलं. 2022मध्ये मेहमूद यांना आउटलुक इंडियाच्या 75 सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेते यादीत स्थान देण्यात आलं. 71 वर्षीय मेहमूद अली यांनी 23 जुलै 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला. ते पेन्सिल्व्हेनियामध्ये होते आणि झोपेतच त्यांचे निधन झाले. ते अनेक वर्षांपासून आजारी होते आणि हृदयविकाराच्या उपचारासाठी तेथे गेले होते.
त्यांच्या मृत्यूनंतरही 21 वर्ष उलटूनही ते त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या भूमिकांपैकी कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.